मराठी भाषा अभिजात झाली, पुढे काय? गंभीर असं काही नाही आहे, पण विषय गंभीर आहे. कोणती भाषा अभिजात होते आणि ती कशामुळे अभिजात मानली जाते? एखादी भाषा मरते म्हणजे काय होतं? ती भाषा बोलणारा शेवटचा माणूस जर जगात न गेला की ती भाषा बोलणारा कोणी उरणारच नाही. भाषा संकटात आहेत. आपली मराठी आता पुढे सांभाळणं ही आपली जबाबदारी झाली. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र कामाला लागला असेल या गोष्टीसाठी. मुलांना, मला वाटतं माझ्या मुलाला वाढदिवसाला पुस्तक द्यावं, एखादं मराठी पुस्तक, पण त्याला त्याची गोडी नाही लागत आहे. की तुकारामांचे तर अभंग प्रत्येक दिवशी बाई आम्हाला वर्गात सुविचार द्यायच्या. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. 1990 नंतर आपण म्हणतो ना, जग खूप बदललं. हे सगळीकडे ग्लोबलायझेशन, आर्थिक उदारीकरण झालं आणि ह्या सगळ्या ती लाट होती. संबंध जगच त्या लाटेच्या प्रवाहामध्ये घुसळून गेलं. जर त्या मुलांनी स्वतःच्या भाषेमध्ये भाषांतर केलं, तो मुलगा कधीच मराठी सोडणार. 12वी पर्यंत मराठी सक्तीची व्हावी अशा प्रकारचा मुद्दा लावून धरलेला आहे. मराठी भाषा तिथे नसताना सुद्धा या शाळांना महाराष्ट्रात मान्यता मिळाल्या. एखाद्या परकीय भाषेचा इतिहास शिकला जाणं, पण आमचा महाराष्ट्राचा इतिहास आमच्या मुलांना माहिती नाही. आपण मराठीमधनं शिकलो आणि आज जर तीच शाळा आपण पाहायला गेलो तर आपल्यालाच वाईट वाटतं की अरे, माझ्या शाळेची आज ही अवस्था. परदेशात जायचंय, मराठीचा काय उपयोग? आम्हाला कॉर्पोरेट मधल्या नोकऱ्या हव्यात, मराठीचा काय उपयोग? तर थोडक्यात अनेकदा आपण आपल्या भाषेवर फुली मारत चुकलोय. समाजाला वाटलं पाहिजे की आपली भाषा जगायला हवी. म्हणजे शासन करण्यासाठी तयारही असेल कदाचित, पण समाजांची जर उदासीनता असेल तर ते म्हणतील की नकोय कुणाला. राखेमधनं उभा राहिलेला देश असं जपानला म्हणतात. जपानने त्यांची सगळी प्रगती मातृभाषेच्या आधारावर केलेली आहे. आता ही भाषा आपली अशी आपण जतन करूया, संवर्धन करूया, पण थोडी अपग्रेड व्हायला हवी. तुमची पिढी आणखी बोलू शकेल, म्हणजे माझं अज्ञान जे आहे त्याच्या पुढे तुमची पिढी त्यात भर घालू शकेल. ही भाषा अभिजात झाली, पण एक सामान्य माणूस म्हणून आता मी काय करायचंय? नमस्कार, मी शार्दुल सराफ तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आसोवा हे यूट्यूब चॅनल तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. तुम्ही त्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. आसोवाने आतापर्यंत अनेक मनोरंजक कार्यक्रम तुम्हाला दिलेत, ते लोकप्रियही झालेत. पण आम्हाला सगळे लोक सतत विचारायचे की आसोवाचं तर खूप छान चाललंय, पण पुढे काय? आमच्याही मनात हाच प्रश्न घोळत होता की अरे पुढे काय, पुढे काय? मग आम्ही एक नवं कोरं यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलोय, पुढे काय. आता पुढे काय वरती काय घडणार आहे तेही थोडं समजून घेऊया. पुढे काय हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे वैचारिक चर्चा करण्यासाठी, पण ही फार गंभीर असणार नाही बरं का. आपण गप्पा मारत, चर्चा करत अनेक विषय समजून घेणार आहोत. त्या चर्चांसाठी आपण वेगवेगळे तज्ज्ञ, मार्गदर्शक बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारूया, चर्चा करूया. तुमचेही काही प्रश्न असतील तर तेही जाणून घेऊया आणि तेही त्यांना विचारूया आणि ज्ञान घेत राहूया, वाटत राहूया, मजा करूया. तर या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि लक्षात ठेवा, पुढे काय हा प्रश्न नाहीये, पुढे काय हे आता उत्तर असणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषा असं इथून पुढे तिला ओळखलं जाईल. पण म्हणजे काय झालं हेच आज आपण समजून घेणार आहोत. तेव्हा सुरू करूया आपला पहिला एपिसोड, पुढे काय. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपल्याकडे प्रमुख पाहुण्या म्हणून वीणा साणेकर मॅडम आलेल्या आहेत. आणि वीणाताईंबद्दल सांगायचं तर मराठी अभ्यास केंद्र या संस्थेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. मराठी अभ्यास केंद्र ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, जतनासाठी खूप काम करत आहे आणि एक वेगळी चळवळ त्यांनी उभी केलेली आहे. तर या वीणाताई आज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण या सगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत. हा विषय नेमका काय आहे, याच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, याची खोली काय आहे, याची व्याप्ती काय आहे, हे सगळं जरा थोडंसं समजून घेऊया. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. तर छान वाटलं. हे नवीन एकतर चॅनल आणि पुढे काय हे नाव खरंच खूप छान आहे. कारण मराठीच्या सगळ्याच प्रवासात पुढे काय हा नेहमीच एक बिंदू विचाराचा राहिलेला आहे आणि आपण त्याच्याच अवतीभोवती आज संवाद साधतोय. तर आधी मी खूप भरभरून शुभेच्छा देते आणि मग बोलूया. वा, जोरदार सुरुवात झालेली आहे. आता आपला मनातला प्रश्न, मराठी भाषा अभिजात झाली, पुढे काय? थोडंसं जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की गंभीर असं काही नाही आहे, पण विषय गंभीर आहे.
तर तो गांभीर्याने घ्यायला पाहिजे बरोबर. आणि त्याच्या अवतीभोवतीची चर्चा मात्र सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने आणि अशा संवादातून आपण पोचवतोय. तर 2004 साली साधारण त्या वर्षापासून केंद्र शासनाने अभिजात भाषा हम्म. हा दर्जा द्यायला सुरुवात केली ओके. आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भाषांना हा दर्जा देण्यात आला. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर राजमान्यतेची मोहर उमटणं एखाद्या भाषेवरती म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, बरोबर. असं एक साधं उत्तर त्याचं देता येईल. तर आपल्या भारतामधल्या साधारणपणे 11 भाषांना आजपर्यंत हा दर्जा मिळालेला आहे 2004 पासून आत्तापर्यंत. बरोबर. आणि जवळपास 9 वर्षांनंतर आत्ता आपल्या म्हणजे मराठीसह बंगाली, प्राकृत, पाली अशा या भाषांना सुद्धा हा मिळाला आहे. कन्नड, संस्कृत, तमिळ, तेलुगू या भाषा तर आहेतच त्या यादीमध्ये, अशा 11 भाषा. तर थोडंसं आपण त्याचे काय निकष असू शकतात, की कोणती भाषा अभिजात होते आणि ती कशामुळे अभिजात मानली जाते, तर हे आपण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. की एकतर ती भाषा अशी असायला हवी की तिला 1,500 वर्षांपेक्षा जास्त अशा प्रकारची परंपरा हवी, म्हणजे तेवढी ती जुनी हवी. नंतर ती स्वयंभू असायला पाहिजे, म्हणजे तिची स्वतःची शैली आहे, है ना, तिचं स्वतःचं असं तिने अस्तित्व निर्माण केलं आहे एवढ्या वर्षांमध्ये. आणि साहजिकच तिचं पूर्वीचं रूप आणि आत्ताचं रूप हे वेगवेगळं असणार आहे. बरोबर. आणि तरीही त्यांच्यामध्ये कुठेतरी एक नातं आहे. बरोबर. तर अशा प्रकारच्या सगळ्याच गोष्टी आपल्या मराठीमध्ये आहेतच ना. आपण नेहमीच म्हणत आलोय की आपल्या भाषेला दीर्घ परंपरा आहे. गाथा सप्तशती हा मराठीमध्ये उपलब्ध असलेला जो ग्रंथ आहे लिखित, तर त्याचं उदाहरण दिलं जातं की तो आपल्या मराठीमधला पहिला ग्रंथ. आणि आपला जो अहवाल सादर झाला आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी ज्या समितीने काम केलं, अभिजात भाषा समिती, सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती 2012 साली स्थापन झाली. आणि मला आठवण होते हरी नरके यांची, कारण त्यांनी अक्षरशः लोक चळवळ ज्याला आपण म्हणतो, कारण या समितीद्वारे समन्वय साधणं समाजाची, लोकांशी, जिथे कुठे आवश्यकता आहे तिथे तो हरी नरके यांनी साधून ती उभी केली. आज ते आपल्यामध्ये नाहीत, त्यांची आठवण होते. सतीश काळसेकरांची आठवण होते की जे परत सुरुवातीच्या टप्प्यावरती या सगळ्याशी जोडलेले आहे. तर प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु प्रामुख्याने हा जो अहवाल सादर झाला म्हणजे 2012 समिती स्थापन झाली, त्यानंतर 2013 शासनाकडे हा अहवाल सुपूर्द झाला. आणि त्यामधनं जो एक इतिहास आपल्या समोर आला तर तो नाणेघाटाचे पुरावे असतील किंवा ताम्रपट, याच्या काही आपण ज्याला म्हणतो ना जुनी नाणी असतील, तर या सगळ्यातनं मराठीच्या खुणा कुठे कुठे सापडतात या सगळ्याचे पुरावे आणि अगदी सखोल अभ्यास या अहवालामधनं सादर झाला. आता आपल्या लक्षात येईल की 2013 पासून आत्ता कुठे, म्हणजे तर इतकी वर्ष गेली मध्ये आणि त्यानंतर आपल्याला आता हा दर्जा मिळाला. आपल्या भाषेला सुद्धा आता केंद्र शासनाने तो दर्जा देणं ही खूप मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासाठी झाली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणालात तसं, बोला ना तुम्हाला. नाही, मला हेच म्हणायचं होतं की ह्या समितीचे खरं तर खूप आभार. त्या समितीवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, ज्यांचं नाव आम्ही इथे घेऊ शकत नसू, अप्रत्यक्षपणे या समितीला ज्यांनी मदत केली आहे. कारण हा काही एका 4 माणसांचं हे काम नव्हतं, जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र कामाला लागला असेल या गोष्टीसाठी. सगळ्यांची ही इच्छा होती. तर त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. संबंध महाराष्ट्राला तुम्ही असं म्हणालात की या सगळ्याशी एक नातं त्यामुळे जोडलं गेलं एका अर्थी. आणि खरोखर अभिजातचा दर्जा ज्या वेळेला मिळाला तर तो अगदी गुढ्या तोरणांपासून तो आनंद साजरा केला गेला. तर आनंद आहे, खूप आनंद आहे, पण पुढे काय. कारण आपण साधारणपणे महाराष्ट्रातली मराठी माणसं उत्सवप्रिय माणसं असतो.
आणि आपल्याला खूप आवडतं तो उत्सवातनं आनंद व्यक्त करायला. बरोबर. तुम्ही म्हटलंत की आता भाषा गौरव दिन जवळ आलेला आहे. तर बघा ना की हा दिन तर आपल्या मराठी भाषेची पण ही गंमत आहे की तो ऱ्हस्व लिहिला की तो दिन होतो, पण दीर्घ लिहिला की दीन होतं ना. दीन होतो. हो. तर ती गंमत आहे. हो. आणि त्याचा अर्थ गरीब आणि असा पुन्हा होतो. आता कसं म्हणालात तर हे जे काही आहे ही गंमत आणि ही आपल्या सगळ्या लोकांना प्रेक्षकांना सगळ्यांना कळेलच की आपण काय म्हणू पाहतोय. बरोबर. की थोडंसं अजून त्याला वेग देण्याच्या दृष्टीने आणि हे 2 शब्द मी का इथे वापरले की 1990 नंतर आपण म्हणतो ना जग खूप बदललं की ते वर्षच सगळं म्हणजे सगळीकडे ग्लोबलायझेशन आर्थिक उदारीकरण झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी. जागतिकीकरण आणि ती एक लाट होती. संबंध जगच त्या लाटेच्या प्रवाहामध्ये काय म्हणूया घुसळून गेलं. आणि त्या टप्प्यावरती परत एका बाजूने माहिती तंत्रज्ञान सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप वेगाने यायला लागला, संगणक आणि या सगळ्या गोष्टी सुद्धा. पण दुसरीकडे ज्याला आपण म्हणतो ना की भाषांचं पुढे काय, बरोबर, ही चिंता सुद्धा व्यक्त व्हायला लागली. युनोने असा इशारा संबंध त्या दरम्यान दिलेला आहे की आपापल्या भाषा सांभाळा. ओके. की हा इशारा का द्यावा असा वाटला तर जवळपास आपल्या जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या अर्ध्या भाषा संकटात आहेत. अशा प्रकारचा अभ्यास हा डेव्हिड क्रिस्टल सारखा भाषातज्ञ असेल का अजून वेगवेगळे भाषातज्ञ असतील आपल्याकडचे आणि बाहेरच्या देशातले सुद्धा, त्यांनी तो समोर आणला की एखादी भाषा मरते म्हणजे काय होतं. एखादी भाषा बोलणारा शेवटचा भाषक, ती भाषा बोलणारा शेवटचा माणूस जर जगातनं गेला की ती भाषा बोलणारा कोणी उरणारच नाही. बरोबर. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषा संकटात आहेत. ओके. हा इशारा हा देऊन ठेवलेला आहे आणि म्हणून तो आपल्यालाही लागू आहे की आपली मराठी आता पुढे सांभाळणं ही आपली जबाबदारी झाली. आणि त्या संदर्भामध्ये जरा एक वेगळं उदाहरण देते. आपल्या भाषा भगिनींपैकी कन्नडचं उदाहरण देते. जेव्हा कन्नडला सुद्धा हा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा, तेव्हा एका तिथल्या मोठ्या साहित्यिकांनी असं म्हटलं की म्हणजे टायटॅनिक बुडतंय आणि आपल्याला विंडो सीट मिळाली आहे म्हणून आपण आनंद साजरा करतोय. इथे अर्थात 2 मी इंग्रजी शब्द सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. आत्ताच्या सगळ्या या घुसळणीच्या काळामध्ये भाषेवर वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण होत आहेतच, परकीय भाषांचं आक्रमण ज्याला आपण म्हणू. पण त्यांनी ते जे वाक्य उच्चारलं की आपल्या भाषा खरोखरच तरणार आहेत का त्या बुडणार आहेत, आणि त्या बुडायला लागल्या तर आम्ही त्या कशा वाचवणार आहोत. बरोबर. आणि त्या वाचवण्यासाठी आमची जबाबदारी काय आहे की आम्ही नुसतंच आम्हाला अमुक एक मिळालंय म्हणून तोच गौरव साजरा करणार आहोत. आणि मला वाटतं त्यासाठीच किंबहुना हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिल्या एपिसोडसाठी आणला. तुम्हाला आमच्या मनातल्या भावना कळलेल्या आहेत, पण आता ह्या भावना तुमच्या मनात त्याचे नक्कीच काहीतरी एक विचार असतील, काहीतरी कृती असेल, ती कृतीतून आपण कसं करूया हेच आज आपण उत्तर लोकांना बोलूया. आपल्याला काय भाषेची वाटचाल अपेक्षित आहे तर त्याचं एक नियोजन आपल्याकडे असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपलं राज्य जेव्हा स्थापन झालं 1960 मध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य आपलं अस्तित्वात आलं असं पण म्हणतो. आणि आपल्याला अतिशय दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री तेव्हा मिळाले यशवंतराव चव्हाण यांचं नाव आपण अत्यंत आदराने घेतो. आणि त्यांना भाषेविषयी तितकंच ममत्व होतं. त्यामुळे आपली लोकभाषा ही ज्ञानभाषा पण व्हायला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या संस्था सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला निर्माण केल्या. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी जी पावलं उचलली ती पुढच्या सगळ्या टप्प्यावर आत्तापर्यंत त्यांची काळजी घेतली गेली असती तर, हे मी फार विचारपूर्वक म्हणते. कारण आपण आज बघितलं तर पुढे कायचा जर आपण विचार करतोय आणि इतिहासाचा जर संदर्भ घेतोय तर अनेक ठिकाणी आपलं भाषाभान हे सुटलेलं होतं का असं म्हणावं अशा प्रकारच्या काय म्हणूया प्रश्नांचा कोलाहल आज मनामध्ये उभा याकरता राहतो कारण मी एक स्वतः भाषेच्या चळवळीतली कार्यकर्ती स्वतःला मानते. आपल्याला मंत्रालयामध्ये किंवा ज्याला आपण आपल्या राज्य शासनाचा भाषा विभाग
अस्तित्वात येण्याकरता जवळजवळ 2010 हे वर्ष उगवायला लागलं. ओके. आणि ते सुद्धा कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे. मराठी अभ्यास केंद्राचा तुम्ही सुरुवातीला अतिशय स्नेहाने उल्लेख केलात की त्यामध्ये खूप मोठा वाटा केंद्रांनी उचललेला आहे. मग हा भाषा विभाग अस्तित्वात आला. आज वेगळे भाषा मंत्री आहेत. बरोबर. आणि भाषा विभाग, भाषा मंत्री, भाषेचा विकास हे सगळं जोडलेलं आहे ना. हो. बरोबर. आणि एकीकडे आपण म्हणतो ना की महाराष्ट्राचा विकास, पण महाराष्ट्राचा विकास मराठीच्या विकासाशिवाय नाही ना होऊ शकणार. त्या भाषेचा पण विकास झाला. त्यामुळे ते समीकरणच आपण म्हणायला पाहिजे, महाराष्ट्राचा विकास म्हणजे मराठीचा विकास. तर मग आता हा भाषा विभाग निर्माण झाला किंवा ही अभिजात दर्जा मिळाला, याचा एकत्रितपणे मराठी भाषेला काय पद्धतीनं त्याच्यावर परिणाम होणार आहे? आता त्याची वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला खरं तर उत्तरं देता येतील. म्हणजे एकीकडे अशाही चर्चा सुरू होतात किंवा आपण ऐकतो की एवढा निधी मिळणार आपल्याला केंद्र शासनाकडनं, मोठा निधी मिळणार आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या भाषेचं जतन हे करू शकू. कदाचित वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आज जिथे नाही तिथे मराठी विभाग, मराठीचा अभ्यास करता येईल अशी सोय होऊ शकेल. आत्तासुद्धा आपण गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली येथे JNU सारख्या ठिकाणी मराठीचा अभ्यास आता होईल अशा पद्धतीची एक सकारात्मक चर्चा सगळीकडे सुरू आहे. तर तो एक आपण म्हणूया की वेगवेगळ्या ठिकाणी जिथे मराठी विभाग नाहीत तिथे मराठीचा अभ्यास सुरू होणं हे एक अतिशय आशादायक आहे. पण दुसऱ्या बाजूने दुसरीकडे आपण आज आपल्याच महाराष्ट्रामध्ये बघतो की अनेक मराठी विभागातले विद्यार्थी कमी होत आहेत. म्हणजे जेव्हा आपण काही नवीन करू पाहतो त्याचा आपल्याला आनंद आहे. म्हणजे आता संधी उपलब्ध झाली तर आता दुसरीकडे हे प्रश्नही आहेत ना, आणि त्या प्रश्नांकडे आपण अत्यंत बारकाईने पाहायला हवा. आणि मला वाटतं की हा तुमचा जो मंच आहे, प्लॅटफॉर्म तुम्ही ज्याला सुरुवातीला म्हटलं या आपल्या चॅनलचा, तर तो संबंध समाजापर्यंत तुम्ही पोचता या माध्यमातून. आणि ज्या वेळेला म्हणजे मला आठवतं की आपण ना खूप कमी बोलतो शिक्षणातल्या मराठीबद्दल, पण आपल्याला ना तुकड्या तुकड्यांनी नाही बोलता येणार. ज्या वेळेला आपण एखाद्या भाषेचा विचार करतो तेव्हा ती एकाच वेळेला लोकभाषा आहे, बरोबर, एकाच वेळेला ती व्यवहार भाषा आहे, बरोबर, त्याच वेळेला ती ज्ञानभाषा व्हायला हवी आहे. म्हणजे व्यवहार मराठीतून व्हायला हवे आहेत. न्यायालयांमध्ये मराठीचा वापर व्हायला हवा आहे, तिथलं कामकाज मराठीतनं व्हायला हवं आहे आमच्या महाराष्ट्रातल्या. आणि मला न्यायालयीन मराठीची जेव्हा जेव्हा आठवण होते तेव्हा शांताराम दातार, ॲडव्होकेट शांताराम दातार यांची आठवण होते, जे आज जगामध्ये नाही. तर दातार सरांनी खूप मोठं काम न्यायालयीन मराठीसाठी, म्हणजे आपल्या न्यायालयांमध्ये त्या मराठीचा वापर वाढावा. कारण जर का तुम्ही न्यायालयामध्ये जे कोर्टामध्ये जे उभं राहत आहे, जे प्रश्न उभे राहतात, सामान्य माणसाला जर कळलंच नाही तर हे काय चाललंय असं त्याला वाटेल ना की काय सुरू आहे. तर त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी आपल्या भाषेत, हे मुख्यतः त्यांच्या समोरचं उद्दिष्ट होतं ज्याच्यासाठी त्यांनी मोठं काम केलं. आपण बोलत होतो की कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे किंवा अधिक सक्षम करायचं. बरोबर. तर त्या दृष्टीने विचार करता मी आता एक अत्यंत आतून म्हणजे मनापासून म्हणीन की जसं आपण न्याय भाषेबद्दल बोललो तसं शिक्षणातल्या भाषेबद्दल बोलूया. की आपण म्हणतोय ना शाळेमधली मराठी, तर तिचा एक अभ्यास आपण जर केला तर अनेक मराठी शाळांना आज काय म्हणूया अक्षरशः कुलूप लागणं, वर्ग बंद होणं, वर्गामधली पटसंख्या घटणं. तुम्ही स्वतः नाटकातले आहात, तर मला आठवतं की वेगवेगळ्या एकांकिका सादर झाल्या, युवकांच्या सगळ्याच चळवळींबद्दल म्हणूया किंवा त्यांच्या सगळ्या आवडीनिवडींबद्दल म्हणूया, त्यांच्या करण्याबद्दल म्हणूया, मला आस्था आहे. तर मला आठवतं की मराठी शाळांचा विषय एकांकिकांच्या स्पर्धांमधनं मुलांनी घेतलेला आहे. कारण आपण मराठीमधनं बरेच शिकलो आणि आज जर तीच शाळा आपण पाहायला गेलो तर आपल्यालाच वाईट वाटतं की अरे माझ्या शाळेची आज ही अवस्था आहे. शाळेमधली जर आपण त्याला मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. बरं,
तर मग जर शालेय शिक्षण म्हणून मराठी भाषा जगली नाही तर ती उच्च शिक्षणात कशी जगणार? बरोबर. तिथेच जर ती टिकली नाही तर पुढे कशी वाढणार? म्हणजे एकीकडे शालेय शिक्षणातली मराठी आहे, दुसरीकडे उच्च शिक्षणातली मराठी आहे. त्याला सुद्धा आपण 11वी-12वी हा जो टप्पा आहे, आणि मी या निमित्ताने आवाहन करीन की मराठी भाषेसमोरचा पर्याय असता कामा नये कोणत्याही दुसऱ्या विषयाचा. तर मुलं मराठी शिकतील. चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी 12वी पर्यंत मराठी सक्तीची व्हावी अशा प्रकारचा मुद्दा लावून धरलेला आहे, पण त्याला अजून पूर्णतः म्हणजे जवळजवळ यश आलेलंच नाही. ती जी सक्ती आहे ती आज 10वी पर्यंत तीही खूप उशिरा झाली. मी तुम्हाला आठवण करून देते, जेव्हा करोनाचा काळ होता त्या करोनाच्या काळामध्ये एक शासकीय परिपत्रक आलं होतं, इंग्रजी माध्यमाच्या किंवा महाराष्ट्र बोर्ड सोडून ज्या अन्य, कारण महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेत आहे मराठी, पण अन्य बोर्डांच्या ज्या शाळा आहेत, इंटरनॅशनल, वर्ल्ड स्कूल किंवा अन्य काही, तर तिथे सगळीकडे मराठी ही असायलाच हवी, अधोरेखित अशा प्रकारचं करोनामध्ये परिपत्रक निघालं. इतक्या उशिरा तोपर्यंत अक्षरशः इंटरनॅशनल आणि या वर्ल्ड स्कूलचं फॅड सगळीकडे फोफावलं होतं. आणि तेव्हा सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की आपण मराठी विषय, मराठी भाषा तिथे नसताना सुद्धा या शाळांना महाराष्ट्रात मान्यता मिळाल्या, आणि तिथे एखाद्या परकीय भाषेचा इतिहास शिकला जाणं, पण आमचा महाराष्ट्राचा इतिहास आमच्या मुलांना माहिती नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आपल्या भाषेचीच ओळख नाही, तर आपण त्याला म्हणतो ना, तिच्याशी नातं कसं जुळणार? तर जर का मराठीपासून उद्या मुलं तुटली तर तो त्यांचा दोषच नाही हो, कारण तो व्यवस्थितच नव्हता. आणि त्या म्हणजे आपण त्या मुलांना त्या भाषेशी जोडलंच नाही. ती जर आपली आई असं आपण मानत असू तर आपण त्या भाषेची नाळ तोडली ना, ती जर जेव्हा जुळली जाईल त्याच वेळेला ती तगली पाहिजे, जगली पाहिजे, वाढली पाहिजे, ही जाणीव निर्माण होईल ना मुलांच्या मनामध्ये. पण मग आता आपल्याला अगदी खूप मोठ्या लेवलवर काही करता येत नसेल तर समजा शिक्षण व्यवस्थेने किंवा शैक्षणिक संस्थांनी याच्यामध्ये काय भूमिका घ्यावी किंवा काय करता येईल त्यांना? खूप छान प्रश्न. अशासाठी मी म्हणेन की आपण पुढे काय बोलतोय तर आपण सगळ्या स्तरावर छोट्या छोट्या काय गोष्टी करता येतील हे आज सगळ्यांसमोर आणायला हवंय किंवा द्यायला हवाय त्यांना. तो कृती कार्यक्रम मी म्हणेन. तर त्या कृती कार्यक्रमाचा भाग म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळ असलंच पाहिजे. आम्ही कार्यकर्त्यांनी मराठी अभ्यास केंद्रातर्फे त्याहीसाठी रेटा लावला होता, आणि त्यावेळेला मुंबईमध्ये परिपत्रकही विद्यापीठातर्फे निघालं होतं की सगळ्या महाविद्यालयांमध्ये मराठी वाङ्मय मंडळ असायला हवं. कारण मग तेव्हा मग मुलं मराठीत देवाणघेवाण, कुठे चर्चा, कुठे मराठी पुस्तकांबद्दल बोलणं, कवितांचे कार्यक्रम, त्याच्याविषयी बोलणं, काहीतरी सुरू राहतं मुलांचं, आणि भाषेशी ती जोडली राहतात, ते लिहिणं सुरू राहतं. तर ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. अनेक ठिकाणी मी हा मुद्दा सांगते की हा विषय इतका मोठा आहे ना आणि बोलण्यासारखे इतके पैलू आहे की बऱ्याच ठिकाणी असं होतं अनेक संस्थांमध्ये की शिक्षक निवृत्त झाले ना की म्हणजे एखाद्या विभागातले, मराठी विभागातले शिक्षक निवृत्त झाले की नवीन ज्याला आपण काय म्हणूया त्यांच्या नियुक्त्या, अपॉइंटमेंट्स, नियुक्त्या या केल्या जात नाहीत, आणि तिथे मग तो विभागच बंद होतो ना. तुम्ही आता मला तरुणांबद्दलही आपण बोलतोय, दरम्यान मध्यंतरी काही एक महिन्यापूर्वी जी बातमी मी वाचली आणि त्याचा समजून घेतली की एका ठिकाणी एका महाविद्यालयामध्ये अगदी असं घडलं की आता मराठी नाही आहे, इथे मराठी विषय तुम्हाला शिकता येणार नाही, आणि तुम्ही तिच्याविषयी तुम्हाला ती शिकायची आहे पण नाही शिकता येणार, आणि तुम्ही दुसरा विषय घ्या. तर मला कुठेतरी तेव्हा तरुणांबद्दल इतका अभिमान वाटला, कारण पहिल्यांदा मी असं आशादायक चित्र पाहिलं की युवकांनी त्या महाविद्यालयाच्या एकत्र येऊन तक्रार केली की आम्हाला मराठी हवा आहे, हा विषय आम्हाला हवा आहे, आणि ती आम्हाला सोय महाविद्यालय करून देत नाही. तर तसं पाऊल त्यांनी उचलणं हे केवढं आशावादी आहे. खूप मोठं. कारण शेवटी पुढची पिढी जगवणार आहे, आणि आपल्याला मराठी हवी आहे हे त्यांनी म्हणणं
मला वाटतं पुढे काय या प्रश्नाचं हे खरं उत्तर हे आहे. खरं उत्तर आहे. नाही म्हणजे आता ह्या चळवळीच्या संदर्भामध्ये, ह्या शैक्षणिक संस्थांच्या संदर्भामध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यात आहेत. पण आता ह्या सक्तीनं नेमकं काय होईल, म्हणजे काय मला थोडं समजून आपण घ्यायचं. बोलूया. मला काय असतं ना, आपण 2 शब्द आपण बघूया. एक तर सक्ती आणि दुसरं संधी, है ना. काही ठिकाणी संधी असेल तर ते संधी द्यायला लागते, बरोबर. पण काही ठिकाणी होणार नसेल तर ती सक्ती सुद्धा करायला लागते. आता आपली भाषा आणि आपल्या भाषेसमोरची आव्हानं इतकी मोठी आहेत, बरोबर, की तो विषय जर आपण असा सोडून दिला ना, की काय व्हायचं ते हो, समाजालाच ते नको आहे, असा सूर असतो ना हल्ली, की मागणीच नाही तर पुरवठा कुठे. हे पुन्हा अर्थशास्त्रातलं एक सूत्र आहे. असं जर आपण बघत बसलो किंवा हे जर आपण करत बसलो, म्हणजे मी चळवळीतली असल्यामुळे ते अधिक टोकदारपणे बोलीन याबद्दल, की असं नाही चालणार. जसं आपण म्हणतो ना, की आपली शासनाने विजेची काळजी घ्यायची आहे, बरोबर. शासन रस्त्यांची काळजी घेणं शासनाची जबाबदारी आहे. पाणी सगळ्या घरात मिळतंय की नाही याची जबाबदारी ही घेणं शासनाची जबाबदारी आहे. मग भाषा जगवणं ही प्रामुख्याने शासनाची जबाबदारी आहे एकीकडे. कारण शेवटी भाषा ही एकट्याची असते स्वतंत्रपणे. आज तुम्ही मराठी बोलताय ती मराठी, आणि मी बोलते ती मराठी, आणखी कोणी बोलतंय ती मराठी. ह्या सगळ्यामध्ये मराठी एक असली तरी त्या रंगछटा वेगळ्या वेगळ्या आहेत ना, प्रत्येकाची एक आपली. म्हणजे ती एकीकडे प्रत्येकाची आहे आणि दुसरीकडे ती सगळ्यांची आहे. बरोबर. आणि जेव्हा एखादी गोष्ट सार्वजनिक असते, सामाजिक असते, तेव्हा तिची जबाबदारी, तिचं उत्तरदायित्व हे घ्यायला लागतं ना. आणि हीच शासनाची भूमिका आहे. पण दुसऱ्या बाजूने आपण म्हणतो की जिथे राजकीय इच्छाशक्ती जर नसेल तर शासनालाही काम करायला लावेल अशी दुसरी इच्छाशक्ती सामाजिक असते. समाजाला वाटलं पाहिजे की आपली भाषा जगायला हवी. म्हणजे शासन करण्यासाठी तयारही असेल कदाचित, पण समाजांचं जर उदासीनता असेल तर ते म्हणतील की नकोय कोणाला. हे खूप छान मुद्दा आपल्या चर्चेत आता आला असं मला वाटतं, की समाजाने कुठेतरी म्हणायला पाहिजे ना. आज आपण बघूया ना, की आपण जर का सगळ्या आंदोलनांचा इतिहास जरी बघितला तरी वेगवेगळ्या विषयांवर आंदोलनं होतात. पण भाषेसाठी एखादी चळवळ उभी राहिली, एखादा लढा उभा राहिला, लोकांनी रेटा लावलाय की आम्हाला, म्हणजे जेव्हा काळजातून हे उमटेल की मला माझी मराठी जगवायची आणि वाढवायची आहे, आणि असे अनेक मी म्हणतील आणि अनेक आम्ही म्हणू, आणि आमचा समाज जेव्हा म्हणेल की ही माझी मायबोली आहे, हिचा इतका गौरवशाली इतिहास आहे, पण त्या गौरवशाली इतिहासाचे फक्त गुणगान गाणं म्हणजे तिचं ऋण फेडणं नाही, ती उद्याच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोचवणं. आपल्या पूर्वजांनी किंवा एखाद्या शिलेदारांनी ज्याच्यामध्ये वेगवेगळी नावं असतील, की कितीतरी लोकांनी ती भाषा टिकवली म्हणून ती आज इथपर्यंत आली. मग आमची जबाबदारी नाही का की ती पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचवणं? बरोबर. मग ते सगळं जे आहे ना, हे त्या पुढे काय मध्ये येतं. त्यामुळे आमच्या भाषेचं संचित खूप मोठं आहे. एकीकडे राजकीय इच्छाशक्ती आणि दुसरीकडे समाजाचा रेटा, या दोन्हीच्या काय म्हणूया एकत्रित अशा प्रयत्नातनं ती नक्की जगेल, आणि ती आपण जगवावी ही आपली जबाबदारी आहे, हे प्रत्येकाला वाटायला हवं. आता थोडंसं तुम्हाला थांबवतो, म्हणजे सक्ती, संधी ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललो, पण ही जी मराठी आहे ती मराठी म्हणजे नेमकी कुठली मराठी? म्हणजे तुम्ही कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते मला कळलं. कारण हा नेहमीचाच एक आपण म्हणतो ना विषय राहिलाय चर्चेचा म्हणा, किंवा आणि तो तुम्ही इथे संवादात आणणं हे खूप महत्वाचं आहे. कारण प्रमाण भाषा हीच खरी मराठी असं काहीतरी काही लोकांना वाटत असतं, पण तसं नाही. भाषेमधलं श्रेष्ठ कनिष्ठत्व ही गोष्ट भाषेत नाही. बरोबर. आणि त्यामुळे आमच्या प्रत्येक बोलीला तेवढंच महत्व आहे. बरोबर. आणि ती बोली त्या पद्धतीने बोलणं, त्या शैली काय म्हणूया आपण शैलीमध्ये, लहजामध्ये त्याचा एक ताल, लय अशी सगळं आहे ना. बरोबर. आणि त्यातच ती मजा आहे. बरोबर. आणि त्यामुळे ती प्रत्येक बोली आपण म्हणताना कुठे कचरायला नकोय. करेक्ट. म्हणजे आता असं होतं की मराठवाड्यामध्ये, मी मराठवाड्याचा, तर मराठवाड्यामध्ये आमच्याकडे
उर्दू आणि हिंदी शब्द सर्रासपणे आहेत आमच्या मराठीमध्ये. आहेत. म्हणजे आम्ही सफरचंद म्हणत नाही, आम्ही सेब म्हणतो, आम्ही हम्म, भल्ली म्हणतो. हम्म. हेच आपण सोलापूरकडे गेलो तर काही आपल्याला तिकडे पण बॉर्डरवरचे जे प्रदेश आहेत, लातूर, सोलापूर, उदगीर, या भागात सुद्धा तिकडचे शब्द सर्रासपणे त्यांच्या भाषेत आलेले दिसतात आणि ते बोलण्याला आपण अगदीच सरावलेलो आहोत आणि ती मराठीच आहे. मग त्याच्याबद्दल काय? तर मराठी आपण सगळा इतिहास आपण सुरुवातीला बघत होतो, अर्थात तो सगळा काही आपल्याला त्या कमी वेळामध्ये सांगता नाही आला, पण तसंच जे शब्द आपण घेतले वेगवेगळ्या भाषांमधनं आपल्याकडे ते आले आणि ते रुळले. म्हणजे तुम्ही हिंदी उर्दूचं उदाहरण दिलं, अरबी फारसी किंवा अगदी आपली भाषा भगिनी कन्नड, तर कन्नडमधनं पण आपल्याकडे शब्द आलेत. पोर्तुगीज, म्हणजे आपल्याला आता असं वाटेल का की बटाटा हा शब्द पोर्तुगीज भाषेतनं आलाय, पण तो तिथून आलेला आहे. आणि आपण वेगवेगळ्या ज्या राजवटी पाहिल्या त्या राजवटीमध्ये वेगवेगळे शब्द आपल्याकडे आले. मुघलशाहीमध्ये सुद्धा उर्दू फारसी हे शब्द कितीतरी आले आपल्याकडे. त्याच्यानंतर इंग्रजांच्या राजवटीत तर भयंकर वेगवेगळे शब्द. मी मुद्दाम भयंकर म्हटलं कारण आता ते आक्रमण जास्ती भयंकर आहे. पण अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये आले, ते स्थिरावले आणि त्या भाषेचा भाग बनले, म्हणजे आपल्या भाषेचा भाग बनले आणि त्याच्याने मराठी भाषा समृद्ध झाली आणि मराठी भाषा समृद्ध झाली. तर मला असं वाटतं की या सगळ्या पलीकडे, जसं मगाशी मी बोलीभाषाबद्दल बोलताना आदिवासी बोलींचं उदाहरण दिलं होतं, तर आता आपण बघा पाठ्यपुस्तकामध्ये जी मराठी आहे तिच्याबद्दल सुद्धा खूप चर्चा आणि संशोधन व्हायला लागलंय. म्हणजे अशा प्रकारचा अभ्यास पुढे येतोय की मुलांच्या घरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या बोली आहेत त्या बोलींचं काहीच पाठ्यपुस्तकात मुलांना दिसत नाही आणि त्याच्यामुळे मुलांना ते परक वाटू शकतं. किंवा जर का मुलं बोलीत न बोलली तर शिक्षकांना त्याविषयी काही आत्मीयता वाटते का, असाही प्रश्न पुढे आलेला आहे वेगवेगळ्या संशोधनामधनं. आता उदाहरणार्थ तुम्ही जसं वेगवेगळे उदाहरण तुमच्या मराठीच्या शैलीबद्दलची दिलीत, त्या शब्दांबद्दलची दिलीत, तर त्या आदिवासी पाडे तिथे जी बोलली जाते त्यांची बोली, तर त्यांना मराठी, आपली प्रमाण मराठी ही सुद्धा त्यांना परकी वाटते. इंग्रजी तर आणखीनच परकी ना. बरोबर. तर थोडक्यात असं की आता अनेक शिक्षकांनी असेही प्रयोग करून पाहिलेत की एखादी कविता बोलीमध्ये अनुवाद तिचा झाला आणि तो मुलांनीच जर केला तर किती गंमत येईल. अरे वा. तर असे प्रयोग व्हायला पाहिजेत आणि त्या बोली आणि प्रमाण मराठी याच्यामधलं जे नातं आहे किती गोड आहे. म्हणजे जॉनी जॉनी येस पप्पा उदाहरण घेऊया. पण ह्या कवितेचं जर त्या मुलांनी स्वतःच्या भाषेमध्ये भाषांतर केलं तर भाषांतराचे संस्कार, त्याच्यानंतर आपली बोली टिकवल्याचं त्याला आणि त्यांनी स्वतः ते केल्याचं, तो मुलगा कधीच मराठी सोडणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही एक इंग्रजीतल्या कवितेचं उदाहरण आणि त्याचा मराठी बोलीमध्ये काय करता येईल अशी एक गंमत तुम्हाला सहजगत्या उत्स्फूर्तपणे तुम्ही इतकं छान दाद दिलीत त्याला. तर अशा अनेक गोष्टी करून मुलांचं भाषाप्रेम वाढवता येऊ शकतं आणि त्यांच्यामध्ये मुळामध्ये तुमची बोली कनिष्ठ नाहीये हे त्या मुलांना आतून जेव्हा जाणवेल आणि समाजाकडनंही कळेल तेव्हा त्यांच्यामधला न्यूनगंड नाहीसा होईल. म्हणजे त्यांना जे कमीपणाचं काही नाही हे त्याच्यामध्ये वाटणं खूप गरजेचं आहे. आणि आपली भाषा, आपली बोली अभिमानाने मिरवण्याचीच गोष्ट आहे. आता आपण गौरव दिनाच्या साठी बोलतोय तर अर्थात ना मला माझ्या भाषेचा, माझ्या बोलीचा, माझ्या मराठीचा मला अभिमान आहे. मराठी भाषेचा गौरव दिन हा मराठी बोलींचा पण गौरव दिन अगदी. आणि त्यासाठी पुन्हा शासनाची जबाबदारी, आपण पुढे काय म्हणून बोलतोय त्याबद्दल, की अशा प्रकारचे बोलींचे अभ्यास व्हावेत. म्हणजे आता जो निधी येणार आहे तर पुढे काय असं म्हणताना त्या बोलींचे अभ्यास व्हावेत आणि निधी येवो किंवा न येवो पण बोलींचे अभ्यास व्हावेत, बोली टिकवल्या जाव्यात, त्यांच्यासाठी संशोधनं व्हावीत, त्या संशोधनाला निधी उपलब्ध व्हावा, विद्यापीठांमधनं या बोलींचा अभ्यास व्हावा, बोलीचा अभ्यास करणारी केंद्र निर्माण व्हावीत. ही जबाबदारी आहेच ना. बरोबर. आणि मी तर असं म्हणेन की जे आपले प्रेक्षक आहेत, आपली बोलीभाषा सोडू नका. ती बोलीभाषा बोलत तर राहाच, त्या बोलीभाषेत लिखाणाची सवय करायला लागा. त्याच्याने खूप गोष्टी घडणार आहेत.
ते एक वेगळं एक क्रांतिकारक रूप आपल्या मराठीचं आपण पुढे घेऊन चालणार आहोत. वा, खूप छान चालली आहे चर्चा आपली, खूप छान गप्पा चालल्यात. आता थोडस आणखी एक वेगळा मुद्दा, की आता ही भाषा आपली अशी आपण जतन करूया, संवर्धन करूया, पण थोडी अपग्रेड व्हायला हवी. त्या बाबतीत काय करता येईल? म्हणजे आपण असं म्हणूया की ती अद्ययावत होणं, तिचं सक्षमीकरण होणं, अशा पद्धतीने तुम्हाला अर्थात विचारायचंय. आणि वेगवेगळ्या फॉर्म मधून आपण ती लोकांपर्यंत कशी आणू शकतो? आता बघा, त्याला खूप म्हणजे एकतर अनेक दिशांनी ते प्रयत्न झाले, होत आहेत, व्हायला हवेत. असं पण म्हणता येईल की काही ठिकाणी ते तोकडे राहिले. हे आता आपण पुढे काय मध्ये आहोत ना या कार्यक्रमामध्ये, तर आपल्याला आपण कुठे आळस दाखवला, कुठे नाकर्तेपणा दाखवला, थोडा आणखी टोचून म्हणायचं तर ते आपल्याला पटायला पाहिजे किंवा आपण स्वीकारायला पाहिजे, तर आपण ती पावलं उचलू. तर एका बाजूने 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मगाशी आपण जे बोललो, म्हणजे आपण जेव्हा बोलींबद्दल बोलतो तेव्हा लोकभाषा म्हणून तिचं टिकणं आलं. त्यानंतर आपण ज्ञानभाषा उल्लेख केला होता, पण ज्ञानभाषा होणं मराठी, म्हणजे तुम्ही जे अद्ययावत म्हणताय, तर आज मी शिक्षण क्षेत्रातली असल्यामुळे मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं उदाहरण देईन, जे आता लागू झालंय, सगळीकडे होत आहे आणि लागू झालंय बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये, सगळीकडेच. तर या धोरणामध्ये भाषांना खूप महत्त्वाचं स्थान आज देण्यात आलेलं आहे. आणि इंजिनिअरिंग मधला विद्यार्थी असेल किंवा वैद्यक महाविद्यालयातला मेडिकलमधला विद्यार्थी असेल, तर त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा भाषा असायला पाहिजे असं नवीन धोरण म्हणतं. आणि हेच खूप वर्षापूर्वी बघा, मला असं आठवतं की अनेकदा ना नाटकांचे संदर्भ सुद्धा, म्हणजे अवयवांचा व्यापार होणं वगैरे असे विषय सुद्धा आपल्या नाटकांमधनं आलेत बघा. पण एखादा डॉक्टर हा मेडिकलचा अभ्यास त्यांनी केलाय, पण त्याच्या मनावर जर मराठी भाषेतनं आलेले संस्कार असतील तर तो अधिक संवेदनशील होईल. मग अशी रॅकेट्स आपल्याकडे घडणार नाहीत. बरोबर. तर भाषा हे करते की तुम्हाला अधिक चांगला माणूस करते. आणि मला इथे असं वाटतं की मला आपल्याला पुलंची उदाहरणं अनेक आठवतात, पण मला नेहमी पुलंच्या एका या वाक्याचा किंवा एका प्रसंगाची नेहमी आठवण होते. ती मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे अधिक होते की ते का असाच कार्यक्रमाला गेले होते आणि असा मोठा कार्यक्रम होता, खूप मुलं समोरची होती महाविद्यालयातली, आणि त्यांनी प्रश्न विचारला की ज्ञानेश्वरी बद्दल काय सांगा मला. तर एक विद्यार्थी उभं राहून म्हणाला की ज्ञानेश्वरी आम्हाला 10च मार्काला आहे. तर पुढे त्याला जे उत्तर त्यांनी दिलंय इतकं सुंदर आहे आणि तेच आपल्यालाही लक्षात परत एकदा ठेवायला हवं. ते असं म्हणाले की बाळा, ज्ञानेश्वरी ही मार्कांना नसते, मार्कांसाठी नसते, तर ती आयुष्यासाठी आहे, हे लक्षात ठेव. तर मराठीमुळे काय होणार असा प्रश्न विचारला जातो ना अनेकदा, की परदेशात जायचंय, मराठीचा काय उपयोग, तिकडे भरपूर आम्हाला कॉर्पोरेटमधल्या नोकऱ्या हव्यात, मराठीचा काय उपयोग. तर थोडक्यात अनेकदा आपण आपल्या भाषेवर फुली मारत सुटलोय. बरोबर. समाजाचा एकूण अभ्यास जर आपण केला तर, कारण परदेशी जायचंय तर वेगळ्या किल्ल्या हव्यात, मग इंग्रजीचा अभ्यास हवा, परकीय भाषेचा आपण अभ्यास हवा, मग अनेक ठिकाणी आपल्याला असं वाटतं की मराठी आम्हाला काय देणार. तर मराठी ही रोजगाराची भाषा होणं हेही गरजेचं आहे बरं का. बरोबर बरोबर. आणि दुसरीकडे ती आपल्या आयुष्याचा भाग बनणं, ती आपल्याला आयुष्यात एक चांगला माणूस म्हणून तिने उभं करणं, आणि हे नाहीये भाषेशिवाय शक्य. तर हा संस्कार त्या मुलांच्या मनावर लहानपणापासून जर झाला तर त्यातला आनंद ती मुलं घेतील. आणि मराठी हे करते, म्हणजे ज्या वेळेला ती शिक्षणात असते किंवा आपण तिच्या सहवासात असतो, आपण एखादी पुस्तक, एखादी कविता वाचतो, तेव्हा आपल्या मनावरचं ओझं किंचित कमी होतं. आज संगीताच्या बाबतीमध्ये जसं म्युझिक थेरपी हा शब्द खूप प्रचलित झाला आहे, तशी भाषा सुद्धा आणि विशेषतः आपली मातृभाषा
हेच काम करते की आपल्या मनाला जे ती देते ते बळ, आत्मिक बळ आहे. क्या बात. त्याची तुलना कशाशी करता येणार नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं की म्हणून ती आपल्या आयुष्याचा भाग. क्या बात आहे. नाही, आता हे आपण सगळं ह्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय. आता ही अभिजात झाली तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सामान्य माणसाला काय मिळालंय त्याच्यातून? मी एक असं करते की तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्याकडे मी जरा थोडी पुढे येते. आधी एक बोलता बोलता थोडासा आपला एक धागा जो अद्ययावतीकरणामध्ये राहिलेला आहे ना, ओके, तो जरासा एक इथे अधोरेखित करते की आपली भाषा माहिती तंत्रज्ञानाची भाषा होणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपली कसं आहे की आपण अनेकदा असा विचार आपल्याकडे केला जातो की आमची भाषा ही माहिती तंत्रज्ञानाला सुसंगत आहे का, असे प्रश्न खूप उपस्थित केले गेले. पण तुम्ही जगाचं उदाहरण जर पाहिलं तर जगामधले अनेक युरोपीय देश जे आहेत त्यांनी त्यांची प्रगती त्यांच्या भाषेतनं केली. राखेमधनं उभा राहिलेला देश असं जपानला म्हणतात. जपानने त्यांची सगळी प्रगती मातृभाषेच्या आधारावर केलेली आहे. मला एक उदाहरण इथे आठवतं. आपल्याच महाराष्ट्रातला साताऱ्यातला एक मुलगा हा कॅनडामध्ये आज भौतिकशास्त्राचा अभ्यास करतोय. आणि सहजगत्या असंच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची भेट झाली होती. तेव्हा तो म्हणाला की मी आज भौतिकशास्त्रामध्ये संशोधन करतोय वीणाताई, तर मी मराठी माध्यमात शिकलेला विद्यार्थी नसतो तर आज मला हे जमलं नसतं, कारण मला संकल्पना कळतायत. त्या संकल्पना मला शालेय जीवनात पक्क्या झाल्या आणि म्हणून मी आज ते संशोधन करू शकतोय. मला आपल्या भाषेचा अडसर नाही जाणवला. आणि तेव्हा त्याने अजून एक वाक्य त्याला जोडून तो असं म्हणाला की आपण आपल्या राज्यामध्ये क्रिएटिव्ह रिसर्च ज्याला म्हणतो, सर्जनशील क्रिएटिव्ह, हां, तर अशा प्रकारचं संशोधन आपल्याकडे त्याची वानवा आहे, ते कमी आहे. तर याचं कारण मातृभाषेमध्ये त्या मातृभाषेला आत्मसात करणं हे या संधी मुलांना दिल्या नाहीत आपण. तर मला वाटतं की हे सौदी अरेबियासारखा देश आहे की ज्यांनी ज्या वेळेला त्यांच्याकडे संगणक आला तेव्हा त्यांनी म्हटलं नाही, आम्हाला आमच्या कॉम्प्युटरवर आमच्या संगणकावर इंग्रजी नाही, आम्हाला आमची अरेबिक भाषा पहिल्यांदा दिसायला पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि हे आग्रह ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांनी धरले. आज अनेक देशांमध्ये जेव्हा आपली मुलं जातात तेव्हा तिथल्या भाषा त्यांना आधी आत्मसात करायला लागतात. बरोबर. मग त्यामुळे आपल्या राज्यामध्ये सुद्धा आज वेगवेगळे स्थलांतरित होऊन आलेले लोक आहेत. आपण स्वागत केलं आहे त्यांचं. आपलं स्वागतशील असं राज्य राहिलेलं आहे. हे विश्वची माझं घरं असं आपण हे तत्वज्ञान आपणच आपल्या ज्ञानोबांनी दिलेलं आहे. बरोबर. तर मग अशा वेळेला पण हाही एक चर्चेचा वादाचाही मुद्दा होऊ शकतो, पण आपण त्यात जायचं नाही. आपण पुढे काय बद्दलच बोलतोय. तर स्थानिक नसलेले जे लोक आहेत आपल्या राज्यात आलेले, ते विदेशातनं असतील, परक्या राज्यातनं असतील, त्यांच्यासाठी मराठीचे अभ्यासक्रम निर्माण करणं ही सुद्धा शासनाची जबाबदारी ठरतेच ठरते. मला आठवतं की जिथे अनेकदा असं होतं ना, काही वेळेला शासनाला सगळंच करणं शक्य होत नाही आणि दुसरीकडे त्याला जर वेगळ्या अर्थाने काही माणसांनी काही संस्थांनी जर ते बळ पुरवलं तर ते काम पुढे जातं. तुम्ही मगाशी म्हणाल तसं त्याची वाङ्मय मंडळ जी असतील त्या वाङ्मय मंडळांनी ही जबाबदारी घेता येईल. महाविद्यालयांना घेता येईल, विद्यापीठांना घेता येईल. मी सांगते तुम्हाला, उदाहरण देते. शांताराम दातारांचं उदाहरण मगाशी मी न्यायालयीन मराठीसाठी दिलं. आता मी जयवंत चुनेकरांचं उदाहरण देते. आणि हे ना सगळे शिलेदार आहेत मराठीच्या कामातले, आज जगात नाही पण त्यांची आठवण येते. त्यांनी आपलं बरंचसं आयुष्य हे अमराठी भाषकांना मराठी शिकवायची तर कशी याचा अभ्यास करण्यासाठी आणि मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठातल्या जर्मन विभागाने त्यासाठी खूप चांगलं काम केलं आहे. आणि संभाषणात्मक मराठी ही कशी असायला पाहिजे याचा एक छान वस्तुपाठ घालून दिला. खूप गोष्टींविषयी बोलतो आहोत आपण. भाषा अपग्रेड करण्यासाठीच्या पण काही क्लुप्त्या तुम्ही आम्हाला सांगितल्यात, किंवा भाषा आपण प्रसार करण्यासाठी
जे स्थानिक लोक आपल्याकडे येत आहेत त्यांच्यासाठी पण काय करता येईल हे पण आता आपण बोललो. आमच्याकडे एक सेगमेंट आहे लोकांचे प्रश्न. पुढे काही या कार्यक्रमामध्ये आपण लोकांचे काय प्रश्न आहेत हे पण समजून घेतो. आपण ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. हे आम्ही काही लोकांना त्याबद्दल विचारलं, त्यानंतर त्यांच्या मनात आलेले काही प्रश्न आज मी घेऊन आले. तर एक प्रश्न असा आहे की सुमित्रा गोखले आहेत पुण्याच्या, त्या म्हणतात की माझा मुलगा दुसरी भाषा म्हणजे जर्मन भाषा, जपानी भाषा शिकण्यासाठी सुद्धा त्याची तयारी आहे, तो मनापासून शिकतो पण मराठी शिकत नाहीये, तर काय करता येईल? आता एकतर आपण तो कुठल्या माध्यमात शिकतो वगैरे यात मी जात नाही बरोबर या विषयात, पण त्याला मी असं घेते की त्याला गोडी लागावी मराठीची, त्याने ती आवडीने शिकावी असं त्यांना वाटतं आई म्हणून. बरोबर, असं मला वाटतं. अशा पद्धतीने मी त्याच्याबद्दल बोलते, म्हणजे या प्रश्नाबद्दल ती पण तळमळ वाटते आहे म्हणूनच ते आहे विचारतायत. बरोबर. तर ही तळमळ आज अनेक ज्या आई आहेत त्यांना वाटते. कारण मला पण अशा अनेक मैत्रिणी भेटतात ज्या म्हणतात, किंवा छोट्या मैत्रिणी, कारण आता माझ्या मागच्या पिढीतल्या, त्या म्हणतात की मुलांना, मला वाटतं माझ्या मुलाला वाढदिवसाला पुस्तक द्यावं, एखादं मराठी पुस्तक, पण त्याला त्याची गोडी नाही लागत आहे, तर मी काय करू, असा प्रश्न येतो. तर मला असं वाटतं की त्याला आपल्या भाषेमध्ये, आपल्या साहित्यामध्ये काय गंमत आहे हे त्याला एकदा कळलं पाहिजे. आणि ते कळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बालकविता आहे. आणि जो आपल्याकडे खूप समृद्ध आहे. मगाशी तुम्ही एका इंग्रजी गाण्याचं उदाहरण दिलं, पण इंग्रजीमध्ये आपण तरीही बघितलं ना तर बालगीतं ठराविकच आहेत, पण आपल्याकडे केवढा मोठा खजिना आहे. म्हणजे विंदा करंदीकरांसारख्या ज्ञानपीठ विजेत्या आपल्या लेखकांनी इतके सुंदर बालकविता लिहिल्या. एका माकडाने काढलं दुकान, आली गिऱ्हाईक छान छान, एटू लोकांचा देश, किंवा एक होती परी, है ना, पिशी मावशी. तर किती सुंदर. म्हणजे मला असं वाटतं की लहानपणापासून या बालकविता जर मुलांच्या हातामध्ये पडल्या, आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही मगाशी भाषा अद्ययावत आणि नवीन माध्यम वगैरे याच्यावर पण आपण बोलत होतो थोड्या वेळापूर्वी, तर त्या कवितांना चाली लागणं, त्यातनं त्या मुलांना गंमत कळलं, कारण त्यांना गाणं ऐकायला आवडतं. तर एकेकाळी ना बालकविता पण, म्हणजे कितीतरी गाणी आपल्याला माहीत झाली, त्या कविता मुळात होत्या पण नंतर गाणी म्हणून आली आणि आपल्याला माहीत झाली. म्हणजे मंगेश पाडगावकर, आपण बालकवितांबद्दल बोलतोय म्हणून विंदा, मंगेश पाडगावकर, कितीतरी यांनी बालकविता लिहिलेल्या आहेत. किंवा सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय वगैरे, हे ऐकून कितीतरी मुलं मोठी झाली आणि रोज शाळेला सुट्टी असली तर किती छान होईल असं त्यांना वाटायला लागलं. पण मला असं वाटतं की आपण गोखलेताईंना हे सांगू की हा केवळ तुमच्याच मुलाचा प्रश्न नाही आहे, तर अनेक मुलांचा प्रश्न आहे. तर एक पालकांचा पण छोटा गट जर निर्माण झाला की आपण आठवड्यातनं एकदा भेटू, आणि एकटं मूल अनेकदा ते शिकायला जरा कुरकुर करतं, आणि शिकणं असं नाहीच, त्यातली गंमत घेणं. आणि आठवड्यातनं एकदा असं जर पालकांचा एक गट तयार झाला, 4-5 मुलं एकत्र आली एखाद्या घरामध्ये, आणि त्यांनी काही शिकायचं म्हणून नाही, फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगते असं म्हणून एखादी मराठीतली गोष्ट सांगितली, मग हळूहळू असं एक धागा त्यांच्यासमोर सोडला की पुढची गोष्ट तुम्ही लिहा ना, तर ती मुलं कदाचित रचायला लागतील, ती त्यांच्या कल्पना सांगायला लागतील, आणि एकमेकांना मिळून ती काहीतरी त्यातनं गंमत निर्माण करते, आणि त्यांना जमेल त्या मराठीमध्ये त्यांना. हो अगदी खूप फरक पडेल. आणि मला वाटतं ना बालनाट्य पण त्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. बरोबर. की बालनाट्यामध्ये भाग घेणं, मराठी एखादं आपण म्हणतो ना, आपल्या छोट्याशा सोसायटीत किंवा त्या तिथे जिथे राहतात तिथे गणपती उत्सव किंवा असं काही ना काही कार्यक्रम होतच असतात. मग त्या कार्यक्रमामध्ये या मुलांचं एखादं मराठीतलं नाटक बसवणं, यातनंही त्या मुलांना गंमत मिळू शकतं. आपली भाषा जी आहे ना ती शिकणं म्हणजे भाषेशी आधी गट्टी करून देणं, त्यांची मैत्री करून देणं हे महत्वाचं आहे. ती झाली की ते मूल शिकेल. बरोबर. त्यांनी, मला असं वाटतं की ते आनंदाने शिकेल. करेक्ट आहे. आणि आता तर म्हणजे असं झालेलं आहे कित्येक प्लॅटफॉर्म्सवरती, म्हणजे आपण हे OTTचे पण प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर सुद्धा अनेक जे कार्यक्रम उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषा हा ऑप्शन सुद्धा आज उपलब्ध आहे. आपण क्रिकेटचं कमेंट्री ऐकताना सुद्धा आता मराठी भाषा हा ऑप्शन येतोय, तर ते थोडंफार त्यांना ऐकू तर नाही, कानावर काही शब्द पडतील.
अगदी. तर ह्या पद्धतीनं आपण त्यांच्या कानावर जशी जशी मराठी जास्तीत जास्त पडत राहील तसा तसा फरक पडत राहील. आणि पुढे काय सारखा मराठी कार्यक्रम त्या मुलांना सुद्धा ऐकू दे, त्यांना हे कळू दे ही चांगली मराठी किंवा मराठी बद्दलची चर्चा त्यांच्या कानावर पडली तरी सुद्धा खूप फरक पडणार. मस्त छान झालं हे बोलणं आपलं. हो. याचं कारण असं की तुम्ही जर सुचवलं आणि तुमची पिढी हे छान सुचवू शकते माझ्यापेक्षा Correct, जास्त. correct. कारण तुम्ही हे नवे प्लॅटफॉर्म वापरताय, हे नवे मंच तुम्ही वापरतच नाही तर ते मला वाटतं तुम्ही अधिक लवचिक वाकवताय सुद्धा, वळवताय, त्याला एक वेगळं वळण देताय. नाही, कारण आपली म्हणजे पाठ्यपुस्तक मंडळाने सुद्धा घेतलेला एक इनिशिएटिव्ह फार चांगला आहे की आताच्या पाठ्यपुस्तकांमध्ये धडा किंवा कविता आहे, त्याच्या बाजूला एक QR कोड दिलेला आहे. तो आपण स्कॅन केला नुसता तर आपल्याला त्याचं एखादं ऑडिओ व्हर्जन किंवा व्हिडिओ व्हर्जन पाहायला मिळतं. याचा आपण कितपत उपयोग करतो? म्हणजे मुलांना आता जे दृक श्राव्य दोन्ही आपण जे म्हणतो व्हिज्युअल गोष्टींची जी एक आवड आहे, नव्या पिढीची जी भाषा आहे, बरोबर, पुन्हा एकदा तर त्या भाषेमध्ये त्यांना ई बुक्स आहेत, अमुक बोलकी पुस्तकं आहेत, ऑडिओ बुक्स आहेत, त्या वाचण्याची म्हणजे एकेकाळी आम्ही फक्त हातात घेऊनच वाचता, किंडलवर वाचतात लोक, तेही म्हणजे किती वेगळ्या माध्यमातनं वाचन होत आहे. तर मला वाटतं की हे सगळं जर जमलं आणि त्याचा आनंद आणि गोडवा जर मुलांना घेता आला तर मराठीशी त्यांची नक्कीच मैत्री होणार. आणि अजून एक उपक्रम, थोडा तो मुलाचं वय कळलं नाहीये मला, पण जरा तो मोठा झाला समजा शाळेतच, पण आपण प्राथमिकमधनं माध्यमिकला, तर मुलांना ना शब्दांचा कोश बघायला लावणं की इंग्रजीमध्ये या शब्दाला अमुक म्हणतात, मराठीमध्ये या शब्दाला अमुक म्हणतात. एकाच वेळी त्या मुलांची वेगवेगळ्या भाषांशी गट्टी होऊ शकते. आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये सुद्धा कोश असायला पाहिजे, विश्वकोश असायला पाहिजे, वेगवेगळी पुस्तकं चाळता यायला हवी. कधी कधी ती रंगीत चित्र हे बघूनही मुलांना गोडी लागते की ते पुस्तक छान आहे, वाचावं असं वाटतं. बरोबर. तर तशी देखणी पुस्तकं आता मराठीमध्ये उपलब्ध आहेत, येत आहेत खूप छान पुस्तकं. फक्त मला काय वाटतं की अनेकदा मुलांच्या आग्रहासाठी पटकन पिझ्झा मागवला जातो, मुलांनी हट्ट धरला रे धरला की, आणि तो सुद्धा 250-300 रुपयाला मिळतो. बरोबर. आणि तेवढ्याच किमतीमध्ये आपली पुस्तकं सुद्धा खूप छान छान मिळतात. तर मुलांना त्यांचा हा खाऊ देताना पुस्तकांचा खाऊ सुद्धा द्यायला पाहिजे, त्यांना पालकांनी आवर्जून द्यायला पाहिजे. आणि जसं मॉलमध्ये घेऊन जातात तसं पुस्तकांच्या दुकानात नेऊन मराठी पुस्तकं सुद्धा नक्की दाखवली पाहिजेत. आता हा दुसरा प्रश्न तर फारच म्हणजे हा आमच्याही मनात आला होता, पण नेमकं कसं काय तारजोळी कळत नाही की भाषा अभिजात झाली, पण एक सामान्य माणूस म्हणून आता मी काय करायचंय असं नचिकेत भणगे विचारतात, तर त्यांना काय उत्तर देऊया? खरं एकदम म्हणजे कोणत्याही सामान्य माणसाला, कोणत्याही व्यक्तीला पडेल असा हा प्रश्न आहे. एकतर आपण सामान्य माणसाकडे जाण्याच्या आधी ना असं मनामध्ये खूप म्हणजे सामान्य माणसं ही आपण वरवर पाहता सामान्य माणसं म्हटलं तरी त्यामुळेच खरं तर लोकशाही ही आपली टिकते. आणि लोकशाही असल्यामुळे आपण आपले नेतेही निवडतो, त्यामुळे आपल्याला तो मताचा अधिकार असतो आणि तो आपण बजावतो आपला अधिकार. तर मग आपल्या राज्यकर्त्यांनाही आपल्या भाषेच्या प्रती असणारं त्यांचं कर्तव्य याची जाणीव करून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग स्वीकारू शकतो. अनेकदा असं होतं की मराठी बाबतीमध्ये काय घडलं काय नाही, कुठे कुठली मराठी शाळा बंद झाली, कुठे ती चालली, कशाशी काही पडलेलं नाही आपलं देणं घेणं. काय ते मराठीचं होऊ देत, ते काय संमेलनं होऊ देत, का काही त्याच्यामध्ये खर्चाची उधळपट्टी होऊ देत, का कोणी काही बोलू देत, आपल्याला त्याच्यात काही नाही. म्हणजे थोडक्यात असं ना की भाषेच्या बाबतीत ना पटकन माणूस तटस्थ राहतो, म्हणजे तटस्थपणाची भूमिका घेतो. आपल्याला काय, आपलं काय त्याचं फार घेणं देणं नाही असं होऊन जातं. तर ते थोडंसं कुठेतरी आपण त्याला आळा घालायला हवा, कारण तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्या भाषेच्या बाबतीत जे पडसाद वेगवेगळे उमटत आहेत त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध आहे. म्हणजे आता अनेकदा बघा ना, माणसं देणग्या देतात,
कधी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी देतात. अनेकदा धर्म हा एवढा प्रबळ होतो की देवळांना, देवस्थानांना, अमुक तमुक अशा बऱ्याच देणग्या दिल्या जातात. मग भाषेकरता आपण कुठे काही खारीचा वाटा उचलणार आहोत का? आज अनेक आदिवासी भागातल्या शाळांमध्ये ग्रंथालयं नाहीत, त्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत. मला आठवतं की छोट्या छोट्या शाळांमध्ये अनेकदा मी गेलेले आणि जात असते. तर चित्रकलेची स्पर्धा एका ठिकाणी घेतली होती. अक्षरशः मला त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं आणि मी अगदी सहजगत्या म्हणाले, चला आता आपापली चित्र रंगवा. तर मग आणि हे खूप मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, आपल्या जे जे पाहत आहेत हा भाग. तर त्यावेळेला ना 1-2 मुलांनी असा एक तपकिरी रंग काढला, कोणी आणखी कोणी काढला आणि पक्षाला त्यांनी काळा रंग, तपकिरी आणि तेच असे फिरत राहिले. मग तेव्हा प्रश्न पडला, मी सहज म्हटलं त्या मुलाला की अरे पक्षी असा असतो का? तुमच्याकडे तर किती पक्षी आहेत. नंतर मला कळलं की त्यांच्याकडे रंगच नव्हते, असेच 2-4 खडूचे तुकडे होते. एवढ्या लहान मुलांच्या आयुष्यात रंग नसणं ही केवढी एक विदारक गोष्ट आहे. पण ते का नाहीत? कारण तेवढे सुद्धा आर्थिक उपलब्धता नाही आहे. तर अशा वेळेला आपण त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो ना. अशा मुलांच्या आयुष्यामध्ये रंग भरणं ही आपली जबाबदारी नाही आहे का? ती आपली जबाबदारी असू शकते आणि गरज नाही ना मोठ्या देणग्या देण्याची. पण छोट्या खारीचा वाटा उचलूच शकतो आपण. हे मी छोटंसंच उदाहरण दिलं. पण मला आठवण होते दत्तोवामन पोद्दार, की जे पुन्हा खूप मोठं नाव आहे आपल्या मराठीच्या एकूण सगळ्या प्रवासामध्ये. त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. पण त्यांनी ना स्वभाषाष्टक एक आपल्याला दिलेलं आहे. ओके. आणि ते स्वभाषाष्टक जर प्रत्येक सामान्य माणसाने विचारपूर्वक त्याचा जर अंमलबजावणी त्याची जर केली तर खूप आपल्याला आपल्या भाषेसाठी आपण करू शकू. तर मी मुद्दाम आपल्या सगळ्यांसाठी ते मुद्दे लिहूनच आणलेत, कारण त्यात कुठेही चूक होऊ नये असं मला वाटतं. त्यांची भाषा काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे, जसं मगाशी आपण म्हटलं की मराठी खूप बदलत गेली आहे वळणावळणाने. तर सोप्पं करून पण मुद्दा तोच ठेवून तर त्यांनी 8 मुद्दे सांगितलेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे हा आपल्या प्रश्नाला धरून आहे की सामान्य माणूस म्हणून काय करता येईल मराठी करता. तर पहिला मुद्दा, रोज मराठी मजकूर जमेल तसा वाचेन. काही एक मराठी मजकूर मी वाचेन. दुसरा मुद्दा, मी एकतरी चांगलं मराठी पुस्तक प्रत्येक महिन्याला विकत घेईन. बापरे, बरोबर. कारण हे विकत घेईन असं त्यांनी म्हटलंय बरं, की ते पुस्तक त्यासाठी पुस्तकाच्या दुकानात जाणं आणि तिथलं एखादं आवडलेलं मराठी पुस्तक विकत घेणं, त्याचा संग्रह मी करणं. आपोआप मग संग्रह बनत जाईल. तुम्ही म्हणाला तसं पिझ्झा 300 रुपयाला घेतोस ना, अगदी पुस्तक घेऊन अगदी अगदी. तिसरा मुद्दा, मी एक तरी चांगलं मराठी मासिक वर्गणी भरून, हा पण मुद्दा लक्षात घ्या, विकत घेईन. बरोबर. की मासिक माझ्या घरामध्ये आलं पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे का, बरीच मराठी मासिकं बंद पडलेली आहेत, चांगली दर्जेदार. का तर वाचक नाही, वाचक कमी पडतोय म्हणून. मग वाचकांनी ते जगवलं पाहिजे. चौथा मुद्दा, मी आपला सर्व तोंडी लेखी व्यवहार होता होई तो मराठीत करेन. की ती व्यवहार भाषा म्हणून आपोआप जगेल. कारण आपण आपला व्यवहार मराठीमध्ये, मगाशीच आपण बोलत होतो की आपण रिक्षावाला की भैया मुझे यहाँ लेके चलो असं सहजगत्या बोलून जातात किंवा बोलून जातो. मग त्यावेळेला तो माणूस मराठी असला तरी सुद्धा तो उत्तर हिंदीत देतो, कारण त्याला बसणारा जो प्रवासी आहे तो त्याच्याशी हिंदीत बोलला. आणि जे दुसऱ्या मुलुखातून इथे आले त्यांना सुद्धा मराठी तेवढं बोलता येतं. पण जर त्यांच्याशीच कोणी बोलायला लागला हिंदीमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये, तर तो तरी कशाला मराठी बोलेल. तर त्यामुळे आपला सगळा व्यवहार तोंडी, त्यांनी बघा तोंडी आणि लेखी दोन्ही म्हटलंय, हा मी शक्यतो मराठीत करेन. त्यानंतरचा 5वा मुद्दा, मी आपल्या मुलाबाळांमध्ये, आपल्या आप्तेष्टांमध्ये मराठीचा योग्य अभिमान जागृत करण्यासाठी झटेन. की नाही, की
हे खूप खूप सोपं आहे की मुलाबाळांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये बोलताना मी आपल्या मराठीचा अभिमान रुजवण्याचा प्रयत्न करेन. 6वा मुद्दा, मी एकतरी मराठी वर्तमानपत्र रोज विकत घेईन. बरोबर. मराठी वर्तमानपत्र रोज माझ्या घरी एकतरी यायला हवं. 7वा मुद्दा, शक्य असेल तर मी माझ्या अज्ञान मराठी बांधवांकरता मराठीत ग्रंथ लिहीन. की असे अनेक वंचित लोक आहेत, अनेक अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत की ज्यांना हवे आहेत मराठीतली पुस्तकं. म्हणजे इंग्रजीमध्ये खूप विषयाचं ज्ञान आहे, पण ते मराठीत आणणं हे पण आमचं कर्तव्य आहे. मग ते मेडिकलचं असेल, ते इंजिनिअरिंगचं असेल, ते मानसशास्त्राचं असेल. मग मी प्रयत्न करीन, जर माझं प्रभुत्व मराठीवरही असेल आणि माझं इंग्रजीवरही असेल, तर ते ज्ञान मी माझ्या बांधवांसाठी मराठीत आणण्याचा प्रयत्न करेन. इतर भाषिक लोक जे आहेत आपल्या आजूबाजूला राहणारे, त्यांच्यासाठी जरी हे झालं तरी हे खूप आहे. मला आठवतं ना की परत एकदा म्हणजे पुन्हा महाविद्यालय आणि इतरत्र वळते की तरुणाईकडेच, की अनेकदा मानसशास्त्र वगैरे हे विषय आहेत ना, त्याची पुस्तकं उपलब्धच नसायची मराठीत. मग त्या मुलांना ती इंग्रजीतच वाचायला लागली आजही. मग ती काही मराठी मुलं असतात जी मराठी माध्यमात शिकलेली आहेत, त्यांच्यापर्यंत ती इंग्रजी पोहोचत नाही आहे. मग त्यांनी काय करावं? म्हणजे एकीकडे आमची विद्यापीठं म्हणतात तुम्ही मराठीत उत्तर लिहा, पण त्याच वेळेला त्यांना पुस्तकं कोण उपलब्ध करून देणार? बरोबर, तीही त्यांची जबाबदारी आहे. तर मी प्रयत्न करीन की एखादा तरी विषय मला जर जमत असेल तर तो मी मराठीत आणेन. बरोबर. आणि त्यांचा शेवटचा मुद्दा, 8वा मुद्दा असा आहे की मराठीच्या उन्नतीकरता किंवा विकासाकरता झटणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना मी शक्य तिथे मदत करीन. तर मला असं वाटतं की ज्याला आपण म्हणतो ना एकमेका करावे सहाय्य, असा हा प्रकार आहे. पण अनेक गोष्टींसाठी आपण तो करतो. पण भाषेकरता सुद्धा अशा प्रकारची एक एकत्रित आणि संघटित आणि सामूहिक बळ तयार होणं हेही गरजेचं आहे. आणि मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर दत्तोवामन पोद्दारांनी देऊन ठेवलेलं आहे. तेच मी परत एकदा त्यांच्या शब्दाचा आधार घेऊन सांगितलं आहे. माझं यात काही नाही, पण मला ते मुद्दे खूप पटले आणि आजच्या काळालाही ते तेवढेच सुसंगत येतात असं मला हे विचार सुद्धा मराठी भाषेने दिले. हो, अगदी बरोबर. तुमच्या सगळ्यांशी भेटल्यानंतर मला असं वाटलं की तरुणाई खूप महत्वाची आहे ना. बरोबर. आणि तुम्ही जे प्रयत्न करताय, तुमच्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातला आहे, पण आपल्या भाषेशी आपलं काहीतरी नातं आहे हे समजून घेऊन तुम्ही एक नवीन हा जो एक प्लॅटफॉर्म म्हणा किंवा हे चॅनल म्हणा, काय झाला जे नाव आपल्याला द्यायचंय आणि पुढे काय हा मुद्दा घेऊन तुम्ही आता नव्याने, म्हणजे तुम्ही आहातच, अस्तित्व आहेच, फक्त आणखी एक वेगळ्या माध्यमातनं वेगळा रंग घेऊन तुम्ही येतात. तर हे केवढं मोठं काम आहे. तर मला असं वाटतं की तरुणाई हे करू शकते. की आता मध्यंतरी मी ऐकत होते की रॅपचा आधार घेऊन आपल्या समाजाचे प्रश्न मुलं मांडतायत. नाटक आहे, एकांकिका आहे, ऑडिओ बुक्स आहेत, गाणी आहेत, आणखी अनेक माध्यम आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे संगणकाशी मैत्री करून आपली मराठी कशी पोचवता येईल अधिकाधिक ते आहे. तुमची पिढी आणखी बोलू शकेल. म्हणजे माझं अज्ञान जे आहे त्याच्या पुढे तुमची पिढी त्यात भर घालू शकेल. आणि अशीच भर आपण घालत राहिलो तरच आपली मराठी खूप छान वाढेल. आणि मला कुसुमाग्रजांचे शब्द प्रत्येकाला, आज आपण भाषा गौरव दिन जेव्हा साजरा करतो त्यावेळेला त्यांची आठवण होतेच आहे. तर भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, असं त्यांनी म्हटलंय. की किती भाषेची नाळ संस्कृतीशी आहे, आपल्या मातीशी आहे. आणि दुसरं एक त्यांचं वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं की आपण ज्या सामाजिक परिवर्तनाबद्दल बोलतो, क्रांतीबद्दल बोलतो, त्याची पेरणी स्वभाषेच्या किनाऱ्यावर होऊ शकते, असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून आपल्याला नेहमी समाजामध्ये अनेक गोष्टी खदखदत असतात, मनामध्ये वाटतं इथे बदल हवा. मग तो बदल आणि लोकशाही मध्ये जी लोकांमध्ये काय म्हणूया घुसळण किंवा अभिसरण, हा एक खूप गोड शब्द आहे मराठीमध्ये.
तर ते जर व्हायचं असेल, आदानप्रदान व्हायचं असेल, तर मायभाषा हीच वाट प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची आहे. आणि आता अभिजात परत एकदा जिथे आपण सुरुवात केली आहे ती आहेच गौरवशाली आमची मराठी होतीच. बरोबर. आणि तिचा वारसा जर एवढा मोठा असेल तर तो जोपासणं, जतन करणं हे शासनाचं जितकं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि त्याबद्दल थोडीशी तिखटही राहून मी म्हणेन की अवास्तव खर्च, देखाव्याचे कार्यक्रम, उत्सवी कार्यक्रम आणि फक्त ज्याला आपण म्हणतो ना की केवळ कृत्रिमता ही त्यातली टाळून निकड जी आहे आपल्या भाषेची, तिची वाढ होण्यासाठीची, ती टिकावी, वाढावी, जोपासावी आणि पुढल्या पिढ्यांपर्यंत ते संचित अनेक दिशांनी जावं, याकरता शासनाने आपली योग्य पावलं उचलावीत आणि त्या शासनाच्या बरोबरीने ते काम त्याला करायला लावण्याची जबाबदारी समाजानेही घ्यावी आणि त्यात आपलाही वाटा आपण उचलावा. मला असं वाटतं की मग भाषा आम्हाला पुढे नेईल. बरोबर. कारण भाषा कुठलीच दुबळी नसते. आमची मराठी तर कधीच नव्हती. बरोबर बरोबर. पण टप्प्याटप्प्यावर काळ बदलत असतो. तिला कालानुरूप करणं आणि काळाच्या बरोबरीने ती समांतरपणे चालेल असं बळ तिच्यात निर्माण करणं हे तिचे पांग फेडण्याचे उत्तम मार्ग आहेत. आणि ते आपण तिचे पुत्र म्हणून, तिची मुलं म्हणून ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि ती पार पाडली पाहिजे. वा वा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इतक्या सहजतेनं, इतक्या सुलभतेनं दिली. विषय अवघड होता, गंभीर होता, पण आपण बोललो ते खूपच सकस होतं आणि खूपच मजेशीर होतं. आणि मलाही तेच वाटलं की हा विषय असा आहे ना की मग बोलायला लागलं की असं वाटतं की फक्त साहित्यिक किंवा फक्त भाषेचे मोठे अभ्यासक यांनीच याच्यात काही रसबीज घ्यायला पाहिजे. आपण म्हणून असा खेळकर संवाद करत गेलो की प्रत्येकाचीच जर मराठी आहे तर प्रत्येकाला तो संवाद आवडावा. तेव्हा तुम्हा सगळ्यांना हे जाता जाता आता हे संपवताना हेच सगळं सांगायचं असं वाटतं की मराठी भाषा अभिजात झाली, पण पुढे काय याचं उत्तर आपल्याकडेच आहे. शासनाची जबाबदारी शासनाने पार पाडली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांनी मिळवून दिलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत. त्यांनी जी समिती उभी केली होती त्यांनी पण कष्ट घेतलेत. अजूनही पुढे काय काय उपक्रम येत राहतील त्याच्याकडे लक्ष ठेवणं. ताई म्हणाल्या तसं त्या प्रश्नांबद्दल आपण जागरूक असणं तर शासन सुद्धा जागरूक राहणार आहे. ती आपली सुद्धा जबाबदारी आहे, ती आपण टाळता कामा नये. आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण सहज बोलून गेलो. दत्त वामन पोद्दारांनी जे अष्टक सांगितलंय त्या अष्टकाला आणखी एक छोटीशी पुरवणी मी जोडतो. आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, आपण सगळेजण टायपिंग करतो. मराठी टायपिंग अगदीच करू शकतो. रोज एक तरी मराठी मेसेज आपण टाईप करूया असं संकल्प करायला काय हरकत आहे. याच्याने सुद्धा आपली मराठी भाषा टिकू शकते. तेव्हा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते, तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला फीडबॅक मिळेल. आणि आता इथून पुढे आपण अशा अनेक विषयांवरती अशाच गप्पा मारत राहणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचेही व्हिडिओज बघायला मिळतील. पुढे काय ह्याचं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे, ते फॉलो करा, म्हणजे हे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तेव्हा बघत राहा पुढे काय.